नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 16 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत नीती आयोगाच्या अहवालानुसार कोणते राज्य निर्यातीमध्ये अव्वल ठरलेले आहे. अणुऊर्जा नियामक मंडळ म्हणजे AERBचे नवीन अध्यक्ष कोण आहेत. तसेच विल फॉर पीस 2026 हा नौदल सराव काय आहे आणि तो कोणत्या देशांदरम्यान होत आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारतातील सर्वात मोठं सुपर कॉम्प्युटर कोणतं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परम प्रवेगा. काल आपण सुपर कॉम्प्युटर या रिलेटेड थोडी माहिती पाहिलेली होती. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कालचा, तो तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 16 जानेवारी. हा दिवस 2022 सालापासून राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण आजच्याच दिवशी 16 जानेवारी 2016 या दिवशी स्टार्टअप इंडिया या योजनेची सुरुवात झालेली होती. 16 जानेवारी 1901 महादेव गोविंद रानडे यांची आज पुण्यतिथी. 16 जानेवारी 2014 लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 हा आजच्या दिवशी लागू करण्यात आलेला होता. 16 जानेवारी 1905 लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केलेली होती. तेव्हा वंगभंग चळवळीत देशभक्तांनी वंदे मातरमचा जल्लोष हा आजच्या दिवशी केलेला होता. 16 जानेवारी 1920 कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभाई अर्देशीर उर्फ नानी पालखीवाला यांचा देखील आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे दिनविशेष होते. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. नीती आयोगाच्या अहवालानुसार कोणते राज्य निर्यातीमध्ये अव्वल ठरलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. तर निर्यातीमध्ये आता महाराष्ट्र हे राज्य आता अव्वल ठरलेले आहे. नीती आयोगाचा हा अहवाल होता. महाराष्ट्रातून 5.63 लाख कोटींची निर्यात केलेली आहे. महाराष्ट्रातून आता सर्वाधिक निर्यात कुठे होते? तर सर्वाधिक निर्यात होते अमेरिकेला 20.09 लाख कोटी. तर UAE यांना 10.22, हाँगकाँगला 5.23 आणि बेल्जियमला 3.36. तर लक्षात घ्या, बाजूच्या चित्रामध्ये देखील तुम्ही हा टेक्निकल पॉईंट पाहत आहात की महाराष्ट्रातून कुठे कुठे निर्यात होते. आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न हा कंबाईन मेन्समध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आणि त्यासोबतच बाकीच्या राज्यांचा देखील मॅप या ठिकाणी दिलेला आहे. सर्वाधिक ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्यानंतर तुम्ही विचार करा की तामिळनाडू, गुजरात आणि आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे राज्य देखील खूप जवळपास आहेत. यांचा जो काही सिक्वेन्स आहे तो तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगायचा आहे. पुढचा प्रश्न. अणुऊर्जा नियामक मंडळ म्हणजे AERBचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अनिल काकोडकर, पर्याय क्रमांक 2 S.K. जोशी, पर्याय क्रमांक 3 A.K. बालासुब्रमण्यम आणि पर्याय क्रमांक 4 R. चिदंबरम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A.K. बालासुब्रमण्यम. आता ऊर्जा नियामक मंडळ म्हणजे AERBचे नवीन अध्यक्षपदी A.K. बालासुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. AERB म्हणजे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड ही भारतातील अणुऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा व नियमन पाहणारी सर्वोच्च संस्था आहे. अणुऊर्जा प्रकल्प, किरणोत्सर्गीय पदार्थांचा वापर तसेच नागरिक व पर्यावरणीय सुरक्षितता सुनिश्चित करणे हे AERBचे प्रमुख कार्य आहे. श्री बालासुब्रमण्यम यांच्या नियुक्तीमुळे भारताच्या अणुसुरक्षा धोरणाला अधिक बळ मिळणार आहे असे मानले जात आहे. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत या ठिकाणी? तर AERBचं लॉंग फॉर्म काय? AERB ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड. यांच्या अध्यक्षपदी श्री A.K. बालासुब्रमण्यम यांची नियुक्ती झाली आहे आणि क्षेत्र आहे अणुऊर्जा नियमन व सुरक्षा. पुढचा प्रश्न. विल फॉर पीस 2026 या सरावाचा यजमान देश कोणता आहे? तर यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 रशिया, पर्याय क्रमांक 3 इराण आणि पर्याय क्रमांक 4 दक्षिण आफ्रिका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दक्षिण आफ्रिका. विल फॉर पीस 2026 हा एक नौदल सराव आहे आणि जानेवारी 2026 मध्ये चीन, रशिया, इराण आणि यजमान देश दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये विल फॉर पीस 2026 हा संयुक्त नौदल सराव पार पडलेला आहे. हा सराव बहुराष्ट्रीय नौदल सहकार्य, समुद्री सुरक्षा तसेच संयुक्त कारवायांची तयारी मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला आहे. या सरावामध्ये समुद्री गस्त, शोध बचाव, सामरिक समन्वय यांसारख्या बाबींवर भर देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे सराव संबंधित देशामध्ये लष्करी विश्वास वृद्धी व रणनीतिक सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे? सरावाचं नाव काय आहे? विल फॉर पीस 2026 हा प्रकार आहे नौदल सराव. सहभागी देश आहेत चीन, रशिया, इराण आणि दक्षिण आफ्रिका
आणि यजमान देश आहे दक्षिण आफ्रिका आणि याचा कालावधी कधी झालेला आहे तर जानेवारी 2026 मध्ये. पुढचा प्रश्न, भारताला पोलिओ मुक्त प्रमाणपत्र WHO कडून कधी मिळाले? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 27 मार्च 2011. प्रश्न पर्याय क्रमांक 2 27 मार्च 2012. पर्याय क्रमांक 3 27 मार्च 2014 आणि पर्याय क्रमांक 4 27 मार्च 2026. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 मार्च 2014. तर पोलिओमुक्त प्रवासाची आता नुकतीच 15 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत. भारताच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक झेप यामुळे आता दिसून येत आहे. भारतामध्ये पोलिओची शेवटची केस ही 13 जानेवारी 2011 या दिवशी हावडा, पश्चिम बंगाल या ठिकाणी आढळलेली होती आणि WHO कडून आपल्याला 27 मार्च 2014 या दिवशी पोलिओ मुक्ताचं प्रमाणपत्र मिळालेलं होतं आणि या घटनेला आता 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 13 जानेवारी 2026 आणि या दिवशी हे आता 15 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि यापूर्वीची स्थिती कशी होती तर 2009 मध्ये 741 केस होते, म्हणजे जे जगामध्ये 70% केस मानले जायचे. तर आता आपण पोलिओ मुक्ताला 15 वर्ष पूर्ण केलेली आहेत. पुढचा प्रश्न, कोयना धरणाच्या जलाशयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय. पर्याय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराज जलाशय. पर्याय क्रमांक 3 शिवाजी जलाशय आणि पर्याय क्रमांक 4 सह्याद्री जलाशय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय. तर कोयना धरणाचे नुकतेच नाव बदलण्यात आलेले आहे. जुने नाव होते शिवसागर जलाशय, तर आता नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय. हा बदल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती व गौरवासाठी करण्यात आलेला आहे. कोयना धरण हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जलविद्युत व सिंचन प्रकल्प असून सातारा जिल्ह्यात हा जलाशय आहे. स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, धरण आहे कोयना धरण, जुनं नाव होतं शिवसागर, आता नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय आणि कोयना धरण हे महाराष्ट्रामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या होत्या महत्त्वाच्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतातील शेवटची पोलिओ केस ही कधी आढळलेली होती? तर यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 27 मार्च 2009. पर्याय क्रमांक 2 13 जानेवारी 2010. पर्याय क्रमांक 3 13 जानेवारी 2011 आणि पर्याय क्रमांक 4 27 मार्च 2014. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.